10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलाय। मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे वेगवेगळे देण्याऐवजी एकत्रच देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 2026 पासूनच हा निर्णय लागू होणार आहे। म्हणजे यावर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाच्या वेळी मार्कशीट आणि काही महिन्यांनी मिळणारे सर्टिफिकेट असे दोन वेगवेगळे डॉक्युमेंट न देता एकाच डॉक्युमेंटवर मार्क्स आणि पास झाल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। त्यामुळे कॉलेजमधील प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना वेगवेगळे डॉक्युमेंट नाही तर एकच मार्कशीट कम सर्टिफिकेट देता येणार आहे। या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रिया सुलभ होणार आहे, विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे। शिवाय या मार्कशीट कम सर्टिफिकेटवर विद्यार्थ्यांचा फोटो आणि QR कोडही दिला जाणार आहे। त्यामुळे मार्कशीट कम सर्टिफिकेटचं डिजिटल व्हेरिफिकेशन करणंही सोपं होणार आहे। QR कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याचा संपूर्ण शैक्षणिक तपशील एकाच क्लिकवर मिळणार आहे। या निर्णयामुळे फेक डॉक्युमेंट्स किंवा मार्कशीट्स ओळखणं सहज शक्य होणार आहे। शिक्षण मंडळानं आणखी एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे याआधी सर्टिफिकेटवर असणारं आडनाव, विद्यार्थ्याचं नाव आणि वडिलांचं नाव या फॉर्मॅटऐवजी आधार कार्डवर विद्यार्थ्याचं नाव जसं छापण्यात आलेलं आहे त्यानुसारच ते मार्कशीट कम सर्टिफिकेटवरही दिलं जाणार आहे। नावांच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमुळे होणारा गोंधळही यामुळे टळणार आहे आणि डॉक्युमेंटची सत्यता तपासणं, व्हेरिफिकेशन करणं हेही अधिक सोपं होणार आहे। तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा।